नेक्स्ट आहे पहा ॲनाटॉमी ऑफ डायकॉटिलिडॉन प्लांट्स अँड मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स. For a better understanding of tissue organization of fruit, stems and leaves, it is convenient to study the transverse section of the mature zones of these organs. आता रूट, स्टीम आणि लीफ ओके यांच्या टिश्यू ऑर्गनायझेशनचा अभ्यास करण्यासाठी आपण त्याचा TS म्हणजे ट्रान्सफर सेक्शन घेणारे मॅच्युअर झोनचा, त्यामध्ये अगोदर आपण डायकॉट रूटचा अभ्यास करू. Look at it, shows the transverse section of the sunflower root. आता फिगर 6.6a ही जी फिगर आहे ही आपल्याला कशा दाखवलेली आहे, सनफ्लावर रूटची दाखवलेली आहे TS. The internal tissue organization is as follows. ओके. The outermost layer is epiblema. आता सर्वात बाहेरची जी लेयर आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, इपिब्लेमा. ओके. आता जरी फिगरमध्ये दाखवलं नसेल पण तुम्हाला माहिती आहे की आउटरमोस्ट लेयर इपिडर्मिस असते, त्याची लेयर काय असणार, इपिब्लेमा. Many of the cells of epiblema protrude in the form of unicellular root cells. आता इपिब्लेमाचे बऱ्याचशा सेल्स आहेत की जे प्रोट्यूड होतात कशाच्या फॉर्ममध्ये, युनिसेल्युलर रूट हेअर्स. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथं पाहू शकता, जसं आपण अंदाज मानला होता की जी इपिडर्मिस आहेत है ना, याच्यातूनच काही प्रोट्यूड होऊन रूट हेअर्स तयार झाले, बरोबर आहे का. सो या लोकेशनला ज्या सेल प्रेझेंट असतात त्या कोणत्या आहे, इपिब्लेमा, बरोबर ना. त्यानंतर The cortex consists of several layers of thin-walled parenchyma cells with intercellular spaces. आता कॉर्टेक्स रिजन जर पाहिला तर याच्यामध्ये बऱ्याचशा थिन वॉल्ड पॅरेनकायमेटस सेलच्या लेयर्स प्रेझेंट आहे आणि ज्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस तुम्हाला प्रेझेंट दिसेल. सो कॉर्टेक्स रिजनबद्दल बोलू आपण. आहे हा कॉर्टेक्स रिजन, कोणत्या सेल आहे याच्यामध्ये, पॅरेनकायमेटस सेल्स, बरोबर ना. सो पॅरेनकायमेटस सेल्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यानंतर याच्यात थोड्या अमाऊंटमध्ये जर पाहिलं आपण तर काय प्रेझेंट आहे, इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे, बरोबर, कॉर्टेक्स रिजनमध्ये. आउटर कॉर्टेक्स, इनर मेड्युला. ओके. The innermost layer of the cortex is called endodermis. आता इथं तुम्हाला एंडोडर्मिस दिसेल, आहे का, ही जिथं कॉर्टेक्स ॲक्च्युअल संपायला समजा अर्थातच ती कॉर्टेक्सची काय आहे, इनर मोस्ट लेअर आहे. आणि सो दॅट्स वाय कॉर्टेक्सची जी सर्वात आतली लेअर आहे, इनर मोस्ट लेअर, जिथं ते कॉर्टेक्स संपतो तर त्याला काय म्हणलो आपण, एंडोडर्मिस. It comprises a single layer of barrel-shaped cells without any intercellular spaces. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर सिंगल लेअर बॅरेल शेप सेल्स आहेत का, एकमेकांना अटॅच असल्याने एक प्रकारचा सर्कल तयार केला, एक बॅरेल तयार केला. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे की कॉर्टेक्समध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट होता, परंतु ह्या ज्या एंडोडर्मिस आहे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट नाही. The tangential as well as the radial walls of the endodermal cells have a deposition of water impermeable waxy material suffering in the form of Casparian strips. आता हे जे एंडोडर्मल सेल्स आहेत हे ना एंडोडर्मिसच्या, तर यांच्या आपण टँजेंटियल किंवा रेडियल्स वॉल्स जर पाहिल्या तर त्याच्यावर काय बरं, एक सुबेरिनची कवरिंग प्रेझेंट आहे पहा. आता हे सुबेरिन कसं आहे, वॉटर इम्परमेबल आणि एक वॅक्सी मटेरियल आहे. तर सुबेरिनचं डिपोजिशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कशाच्या स्वरूपामध्ये, कॅस्पेरियन स्ट्रिपच्या स्वरूपामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पाणी त्यामधून एंटर करू शकत नाही ना. वॉटर इम्परमेबल म्हणजे पाण्याला जायला परवानगी आहे का, नाही. आणि थोडासा वॅक्सी मटेरियल सुबेरिनचं डिपोजिशन या एंडोडर्मिस अर्थातच एंडोडर्मल सेल्सवर असतं. आणि सुबेरिनची जी कवरिंग आहे ती कशाच्या स्वरूपामध्ये आहे, कॅस्पेरियन स्ट्रिपच्या स्वरूपात आहे. Next to endodermis lies a few layers of thick-walled parenchymatous cells referred to as a pericycle. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की एंडोडर्मिसच्या आतमध्ये ह्या ज्या ऑरेंज रंगाच्या दिसतात तुम्हाला, बरोबर ना. तर या ऑरेंज रंगाच्या, ऑरेंज नाही म्हणतो आपण, कोणत्या, ब्ल्यू रंगाचे की नाही, तर त्या कोणत्या आहे, पेरिसायकल आहे ना, एंडोडर्मिसच्या नेक्स्ट आतल्या भागामध्ये असणाऱ्या प्रेझेंट. आता हे जे
पेरिसायकल्स आहेत, तर ह्या कशा आहेत बरं? एंडोडर्मिसच्या आतमध्ये असणाऱ्या मात्र थिक वॉल्ड आहे आणि कोणत्या टाईपच्या आहेत? पॅरेनकायमेटस सेल्स आहेत, बरोबर. आणि त्यांना आपण म्हणायचं पेरिसायकल. Intention of lateral roots and vascular cambium during the secondary growth takes place in these cells. आता लॅटरल रूट्स जे आहेत ना डायकॉट्समध्ये, तर हे यांचा उगम कुठं होतो? इनिशिएशन म्हणजे यांची निर्मिती कुठं होते? तर लॅटरल रूट्सची निर्मिती आणि दुसरं म्हणजे सेकंडरी ग्रोथच्या दरम्यान व्हॅस्क्युलर कॅम्बियमचं जे फॉर्मेशन होतं, तर ते फॉर्मेशन कुठून सुरू होतं? तर ते सुरू होतं या सेलपासून, म्हणजे पेरिसायकलपासून. The pith is small or inconspicuous. The parenchymatous cells which lie between the xylem and the phloem are called conjugative tissue. आता इथं जर पाहिलं आपण तर तुम्हाला पीठ दिसेल आहे का? आता पीठ जो आहे तर याचं एक वैशिष्ट्य आहे आता इथे तुम्हाला जर पाहिलं आपण तर 2 प्रकारचे टिश्यू आहेत या ठिकाणी. आता हा जो पीठ तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तर पीठ हा स्मॉल म्हणजे अतिशय लहान आहे आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे स्पष्ट न दिसणारा, बरोबर. तर अशा पद्धतीचा हा पीठ हा पोर्शन आपल्याला या फिगरमध्ये दिसून येईल. आणि जे पॅरेनकायमेटस सेल्स आहेत हे कोणामध्ये आहे? लाय बिटवीन झायलम अँड फ्लोएम आर कॉल्ड ॲज द कॉन्जेक्टिव्ह टिश्यू. आणि ज्या पॅरेनकायमेटस सेल झायलम, आता झायलमचे तुम्हाला माहिती आहे, प्रायमरी झायलमला प्रोटोझायलम म्हणतो, नंतरच्या झायलमला काय म्हणतो आपण? मेटाझायलम म्हणतो, बरोबर. तर हे जे झायलम आणि फ्लोएम आहे, तर या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या पॅरेनकायमेटस सेल्स आहेत, तर त्यांना कोणते टिश्यू म्हणायचं? कॉन्जुगेटिव्ह टिश्यू म्हणायचं. There are usually two fold xylem and phloem patches. आता युजली जर पाहिलं आपण तर 2 to 4 हे पॅचेस प्रेझेंट असतात झायलम अँड फ्लोएमचे. सो झायलम अँड फ्लोएमचे किती? 2 to 4 पॅचेस हे त्या ठिकाणी प्रेझेंट असतात डायकॉट रूट्समध्ये. Later a cambium ring develops between the xylem and phloem. आणि पुढे जर पाहिलं आपण तर तुम्हाला माहिती आहे की सेकंडरी ग्रोथसाठी काय आवश्यक असतो? कॅम्बियम, बरोबर ना. जे फक्त डायकॉटमध्ये, मोनोकॉटमध्ये काय असतो? ते अब्सेंट असतो. सो कॅम्बियम रिंगचं डेव्हलपमेंट जे आहे तर हे झायलम आणि फ्लोएम यांच्यामध्ये पुढील टप्प्यामध्ये होतं, जेव्हा प्रायमरी ग्रोथ संपते सेकंडरी ग्रोथ चालू होते तेव्हा. All tissues on the inner side of the endodermis such as the pericycle, vascular bundles and pith constitute the stem. आता जेवढे काही टिश्यू एंडोडर्मिसच्या आतमध्ये आहेत, बरोबर, हे एंडोडर्मिस जी लेअर पाहिली आपण, कॉर्टेक्सची इनर मोस्ट लेअर, तर त्याच्या आतमध्ये काय काय पाहिलं आपण? पेरिसायकल्स आहे पेरिसायकल, ओके. त्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल आहेत झायलम अँड फ्लोएम. त्यानंतर काय प्रेझेंट आहे? पीथ प्रेझेंट आहे. तर या सर्वांनी मिळून स्टेले नावाचा एक कंपोनंट तयार करतो, त्याला सर्वांना काय म्हणायचं एकत्रपणे? स्टेले. त्यानंतर पाहू आपण मोनोकॉट रूट्स. The anatomy of the monocot roots is similar to the dicot root in many respects. आता बऱ्याच प्रमाणात मोनोकॉट रूट आणि डायकॉट रूट हे सिमिलर आहेत, फक्त आता यामध्ये काय काही गोष्टी आपण क्लिअरिफाय करू. It has epidermis, cortex, endodermis, pericycle, vascular bundles and teeth. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात बाहेर कोण आहे? इपिडर्मिस, है ना. त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय आहे? कॉर्टेक्स, बरोबर. कॉर्टेक्सची इनर मोस्ट लेअर कोणती आहे? एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या आतमध्ये जे प्रेझेंट असणारे पेरिसायकल्स असतील, त्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल आहेत, फ्लोएम आणि झायलम, बरोबर, दोन्ही टाईपचे. त्यानंतर पीठ, हे सर्व पार्ट्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. As compared to the dicot root which have fewer xylem bundles, there are usually more than 6 polyr xylem bundles in the monocot root. मग आता फरक कसा करता येईल? मग आता डायकॉट रूटमध्ये जर पाहिलं ना आपण तर कमी प्रमाणात झायलम बंडल्स प्रेझेंट आहे बरोबर. कारण मला वाटतं आपण वरती पाहिलं तर 2 to 4 झायलम ऑर फ्लोएम पॅचेस प्रेझेंट होते त्या ठिकाणी, बरोबर. मात्र मोनोकॉट्समध्ये जर पाहिलं आपण तर मोर दॅन 6पेक्षा जास्त झायलम बंडल्स हे प्रेझेंट असतात, त्याला आपण पॉलियरची म्हणू, है ना.
पॉलीआर्क म्हणून. तर पॉलीआर्क म्हणजेच काय की 6पेक्षा जास्त झायलम बंडल्स हे कोणामध्ये प्रेझेंट आहे, मोनोकॉट्समध्ये प्रेझेंट आहे. जसं की आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तिथं पहा तुम्हाला 4 दिसतील फक्त पॅचेस, बरोबर आहे का, आहे का. आणि याच्यामध्ये जर आपण खालच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास किती आहेत बरं, 8 आहेत, बरोबर आहे का. सो याचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला की झायलम बंडल्स जे आहेत तर हे मोर दॅन 6 हे वैशिष्ट्य कोणाचं आहे, मोनोकॉट्स आहे. त्यानंतर जो पीथ पार्ट पाहिला होता आपण, Teeth is large and well developed. पीथ जो आहे तो डायकॉटपेक्षा लार्ज आणि वेल डेव्हलप आपल्याला कोणामध्ये दिसेल, मोनोकॉटमध्ये दिसेल. Monocotyledonous roots do not undergo any secondary growth. आता डायकॉटमध्ये लॅटरल स्टेजला कशाचं फॉर्मेशन झालं होतं, कॅम्बियमचं, त्याच्यामुळे त्यांना काय शो केलं, सेकंडरी ग्रोथ शो केलं. पण मोनोकॉट रूटमध्ये जर पाहिलं आपण तर सेकंडरी ग्रोथ दिसून येत नाही, कारण यांच्यामध्ये कॅम्बियमचं फॉर्मेशन होत नाही. त्यानंतर बोलू आपण डायकॉट स्टीमबद्दल. The transverse section of a typical young dicotyledonous stem shows that the epidermis is the outermost protective layer of the stem. पहा, सेम पद्धतीनं जर आपण डायकॉट स्टीमचा TS जर अभ्यास केला तर त्याचीसुद्धा आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर स्टीमची जर पाहिली तर तीसुद्धा कोण आहे, एपिडर्मिसच आहे. Covered with a thin layer of a cuticle, it may bear trichomes and a few stomata. आता थिन क्युटिकल लेअर तर स्टीमवर प्रेझेंट आहेतच, प्लस त्याच्यामध्ये डायकॉटमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. तर ट्रायकोम्स ह्या इपिडर्मल हेअर्स आहेत जे ॲक्च्युअल वॉटरचा लॉस होऊ देत नाही, त्याचं प्रिव्हेन्शन करतात. आणि त्यानंतर काही स्टोमॅटासुद्धा आपल्याला डायकॉट स्टीममध्ये दिसून येईल. The cells arranged in a multiple layers between epidermis and pericycle constitute the cortex. आणि आता आपण कॉर्टेक्स पाहिला होता, कोणाच्यामध्ये होता तो, एपिडर्मिस आणि पेरिसायकल यांच्यामध्ये जो लार्ज रिजन असतो मल्टिपल लेयर्सचा त्याला काय म्हणतो आपण, कॉर्टेक्स म्हणतो. कॉर्टेक्स क्लिअर पाहिलं होतं आपण. It consists of 3 subzones. The outer hypodermis consists of a few layers of collenchymatous cells just below the epidermis, which provide a mechanical strength to the young stem. आता याचे जर आपण पाहिले तर 3 झोन्स आहेत पहा, कशाचे, इपिडर्मिसचे. जसं की फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर हायपोडर्मिस, तर पहिला सांगितलं मी हायपोडर्मिस, दुसरा आहे कॉर्टिकल लेयर्स आणि तिसरा आहे एंडोडर्मिस. ओके, असे 3 झोन्स हे कशाचे आहे, इपिडर्मिसचे आहेत. आता जे आउटर हायपोडर्मिस आहे तर त्यामध्ये काही लेयर्स हे कशाचे आहेत, कोलेनकायमॅटस सेलचे प्रेझेंट्स आहेत, जे की जस्ट बिलो कुठं प्रेझेंट आहे, एपिडर्मिस, कॉर्टेक्सचे 3 झोन आहेत ते. तर पहा, वरून पुन्हा एकदा सांगतो की ज्या सेल्स एपिडर्मिस आणि पेरिसायकलच्या मध्ये आहेत त्यांनी कशाचं फॉर्मेशन केलं, कॉर्टेक्सचं, बरोबर ना, कॉर्टेक्सबद्दल बोललो आपण. आणि कॉर्टेक्सचे 3 झोन्स आहेत, त्यामधला पहिला झोन आहे हायपोडर्मिस, दुसरा आहे कॉर्टिकल लेयर्स आणि तिसरा कोणता आहे, एंडोडर्मिस. आणि आता सांगितल्याप्रमाणे की जो पहिला झोन आहे हायपोडर्मिस हा फ्यू लेयर्स ऑफ कोलेनकायमॅटस सेल्सचा बनलेला असतो, जो की एपिडर्मिसच्या आतमध्ये प्रेझेंट. इथं जर पाहिलं आपण तर पहा, एपिडर्मिल हेअर्स आहे, त्याच्या आतमधली लेअरला काय म्हणलो आपण, एपिडर्मिस. आणि एपिडर्मिसच्या आतमध्ये कॉर्टेक्सची जी सर्वात जवळची लेअर आहे एपिडर्मिसच्या पहिली लेअर ती कोणती आहे, हायपोडर्मिस आहे, जी कोलेनकायमॅटस सेलची बनलेली आहे. Cortical layers below the hypodermis consist of a rounded, thin-walled parenchymatous cells with conspicuous intercellular spaces. आता दुसरं जे झोन आहे ना तर तो आहे पहा, हा जर तुम्हाला तर पॅरेनकायमा सेल दाखवले ना तर हाच ॲक्च्युअल काय आहे, हेच आहे कॉर्टिकल लेअर. कारण तुम्हाला स्पष्ट दिलं आहे की कॉर्टिकल लेअर जे आहेत, हा जो दुसरा पार्ट आहे जे की हायपोडर्मिसच्या आतमध्ये बिलो प्रेझेंट असतो, हा राऊंडेड थिन वॉल्ड पॅरेनकायमॅटस सेलचा बनलेला आहे. आणि यामध्ये कॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेस, पहा इथं जर पाहिलं आपण तर हिरव्या रंगाचा स्पेस तुम्हाला दिसतो, स्पष्ट दिसणार आहे, बरोबर आहे का. तर जे
इंटरसेल्युलर स्पेस आहे हा कॉन्स्पिक्युअस म्हणजे स्पष्ट दिसणारा असला इंटरसेल्युलर स्पेस हा आपल्याला या पॅरेनकायमॅटस सेल्समध्ये दिसून येतो. मग हायपोडर्मिसच्या आतमध्ये पॅरेनकायमाचा हा जो झोन आहे त्यालाच काय म्हणायचं, कॉर्टिकल लेअर, जो कॉर्टेक्सचा कोणतं रिजन आहे, मिडल रिजन. The innermost layer of the cortex is called the endodermis. आणि जी सर्वात आतली लेअर आहे कॉर्टेक्सची तर त्या लेयर्सला काय म्हणायचं, एंडोडर्मिस. The cells of the endodermis are rich in starch grains, and the layer is also referred to as the starch sheet. आता हे जे एंडोडर्मिसच्या ज्या सेल्स आहेत ना तर यांच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं, स्टार्च ग्रेनचं, आणि म्हणून या लेयरला दुसरं नाव काय देऊ शकतो आपण, स्टार्च शीट. काय नाव देऊ शकतो, स्टार्च शीट. पेरिसायकल Pericycle is present on the inner side of the endodermis and above the phloem in the form of semi-lunar patches of a sclerenchyma. आता इथं जर पाहिलं आपण तर त्यानंतर आहे पहा पेरिसायकल आहे. तर फिगरमध्ये पेरिसायकल एंडोडर्मिसच्या आतमध्ये जर पाहिलं आपण पेरिसायकल आहे व्हॅस्क्युलर बंडलच्या बाहेरच्या बाजूला, बरोबर ना. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पेरिसायकल जे आहे ते कुठं प्रेझेंट आहे, इनर साईड ऑफ एंडोडर्मिस. एंडोडर्मिस कोणाची इनरमोस्ट साईड आहे, कॉर्टेक्सची. त्याच्या आतमध्ये आपल्याला पेरिसायकल दिसेल आणि पेरिसायकल कुठं प्रेझेंट आहे पुन्हा, अबोव द फ्लोएमच्या अबोव जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. आणि कशाच्या स्वरूपामध्ये आहे, सेमिल्युनर पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. म्हणजे हे जे आहेत पेरिसायकल तर व्हॅस्क्युलर बंडल जे फ्लोएम वगैरे आहे त्यांच्या बाहेरच्या बाजूला आणि एंडोडर्मिसच्या आतल्या बाजूला, तर अशा पद्धतीने इथं पेरिसायकल प्रेझेंट आहे. आणि ते कोणत्या सेलचे बनलेले आहेत, स्क्लेरेन्कायमा. In between the vascular bundles, there are a few layers of radially placed parenchymatous cells which consisted medullary rays. आता जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहे तर त्यांच्यामध्ये काही रॅडिली प्लेस पॅरेनकायमॅटस सेलच्या काही लेयर्स प्रेझेंट आहेत, तर त्यांना म्हणायचं मेड्युलरी रेज. इथं जर पाहिलं आपण ओके फिगरमध्ये तर पहा, आता हा एक व्हॅस्क्युलर बंडल झाला, हा एक व्हॅस्क्युलर बंडल झाला, पण या दोघांच्यामध्ये जे रेस प्रेझेंट आहे तर त्यांना काय म्हणायचं, मेड्युलरी रेस. सो मेड्युलरी रेस काय आहेत, तर त्या अशा प्रकारच्या पॅरेनकायमॅटस सेल्स आहेत की ज्या व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये रॅडिली प्लेस आहेत. A large number of vascular bundles are arranged in a ring. The ring arrangement of vascular bundles is a characteristic of dicot stem. आणि यामध्ये व्हॅस्क्युलर बंडलचे लार्ज नंबर्समध्ये व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट्स आहे, पण कशाच्या स्वरूपामध्ये, रिंग्सच्या स्वरूपामध्ये आहे ना. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर हे जेवढे काही तुम्हाला दिसतात पिरॅमिडसारखे, तर हे सर्वच्या सर्व काय आहेत, व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. त्यांनी एक प्रकारची रिंग तयार केली आणि जी रिंगची अरेंजमेंट आहे ही कोणाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, डायकॉट स्टीमचं. Each vascular bundle is conjoined, open, and with enlarged protoxylem. प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल हा कॉन्जाइन टाईपचा आहे, ओपन आहे आणि विथ एन्डार्च प्रोटोझायलम. आता त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं लेक्चरमध्ये की स्टीममध्ये काय होतं माहिती आहे का, की जे प्रोटोझायलम आहे हा लाय टुवर्ड द सेंटर, म्हणजे पीठ जो आहे तो सेंटरला असतो आणि मेटाझायलम्स हे कुठं असतात, पेरिफेरी रिजनमध्ये. म्हणून अशा पद्धतीच्या प्रायमरी झायलमला काय म्हणतो आपण, एन्डार्च. तर हा एन्डार्च टाईपचा प्रोटोझायलम हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला, डायकॉट्समध्ये. A large number of rounded parenchymatous cells with large intercellular spaces which occupy the central portion of the stem constitute the pith. आणि जे लार्ज नंबरमध्ये राऊंडेड पॅरेनकायमॅटस सेलचा पोर्शन आहे आणि ज्यामध्ये लार्ज प्रमाणात इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे, तर त्यानं सेंट्रल पोर्शन स्टीमचा ऑक्युपाय केलेला असतो, त्याला म्हणायचं पीथ. इथं स्पर्श पाहू शकता तुम्ही है ना, लार्ज नंबरमध्ये एम्प्टी स्पेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून हा सुद्धा कशाचा आहे, पॅरेनकायमॅटस सेलचा बनलेला आहे की ज्याच्यामध्ये लार्ज इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो, तर त्या सेंट्रल पोर्शनला काय म्हणायचं, पीथ. त्यानंतर घेऊ आपण मोनोकॉट स्टीम. The monocot stems has a sclerenchymatous hypodermis, a large number of scattered vascular bundles, each
surrounded by a sclerenchymatous bundle sheath and a large conspicuous parenchymatous ground tissue. आता मोनोकॉट स्टीमचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये जो हायपोडर्मिस आहे तो कसा आहे, स्क्लेरेनकायमॅटस. डायकॉटमध्ये जे हायपोडर्मिस जो की कॉर्टेक्सचा आउटर रिजन आहे की नाही, तर तो कोलेनकायमॅटस सेलचा बनलेला होता. आणि जेव्हा की मोनोकॉटमध्ये हायपोडर्मिस हा कशाचा बनलेला आहे, स्क्लेरेनकायमॅटस सेलचा बनलेला आहे. त्यानंतर जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहे ते स्कॅटर्ड आहे. बरोबर आहे का, कशामध्ये, मोनोकॉट स्टीममध्ये. बरोबर, इथं फिगर बीमध्ये पाहू शकतो तुम्ही की व्हॅस्क्युलर बंडल्स हे पूर्णपणे स्कॅटर्ड म्हणजे पूर्णपणे पसरले आहेत ते. आणि जेव्हा की इथं जर पाहिलं आपण तर एक रिंग अरेंजमेंट आपल्याला दिसून येईल कोणामध्ये, डायकॉटमध्ये. हा एक फरक आहे. त्यानंतर इच सराउंडेड बाय स्क्लेरेनकायमॅटस बंडल शीथ. आणि प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडलला जर पाहिलं आपण तर स्क्लेरेनकायमॅटस बंडल शीथ प्रेझेंट आहे कोणामध्ये, मोनोकॉटमध्ये. जेव्हा की याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्या दोघांच्यामध्ये काय प्रेझेंट होत्या, मेड्युलरी रेस प्रेझेंट होत्या. बरोबर, आणि मेड्युलरी रेस हे पॅरेनकायमॅटस सेलच्या बनलेल्या होत्या. त्यानंतर यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर लार्ज अँड कॉन्स्पिक्युअस पॅरेनकायमॅटस ग्राउंड टिश्यू प्रेझेंट आहे, म्हणजे लार्ज प्रमाणात आहे. आणि कॉन्स्पिक्युअस म्हणजे स्पष्ट दिसणारे असे पॅरेनकायमॅटस ग्राउंड टिश्यू हे प्रेझेंट आहे. ओके, इथं जर पाहिलं आपण तर ग्राउंड टिश्यू दिसेल तुम्हाला, ग्रीन रंगाचा जो पोर्शन आहे ना, तर हा ग्राउंड टिश्यू आहे. जेव्हा की याच्यामध्ये एम्प्टी स्पेस प्रेझेंट होता, आहे की नाही. बरोबर, तर हे असे काही फरक आहेत मोनोकॉट आणि डायकॉट स्टीममध्ये. Vascular bundles are conjoined and closed. आता वरती जर पाहिलं आपण तर डायकॉटमध्ये व्हॅस्क्युलर बंडल कॉन्जाइंट अँड ओपन होता, करेक्ट. पण याच्यामध्ये जर पाहिलं आपण मोनोकॉटमध्ये तो कसा आहे, कॉन्जाइंट टाईपचा तर आहे, मात्र कसा आहे, क्लोज आहे. Peripheral vascular bundles are generally smaller than the centrally located ones. आता आकृती पहा, तुम्हाला कडेकडेचे ते जे व्हॅस्क्युलर बंडल ते लहान आकाराचे दिसतील पेरिफेरी रिजनमध्ये. आणि जसं तुम्ही आतमध्ये येतात तसं ते ग्राउंड टिश्यूमध्ये प्रेझेंट असणारे जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत त्यांचा आकार कसा आहे, मोठा मोठा आहे. बरोबर ना. आणि सो याच्यावर लक्षात येतं की पेरिफेरल म्हणजे साईडला असणारे जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते स्मॉलर आहे आणि सेंट्रली लोकेटेड कसे थोडेसे लार्जर आहेत. The phloem parenchyma is absent and water containing cavities are present within the vascular bundles. आता जे फ्लोएम पॅरेनकायमा आहेत हे कोणामध्ये ॲब्सेंट आहे, मोनोकॉटमध्ये ॲब्सेंट आहे, मोनोकॉट स्टीममध्ये. आणि जे वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज असतात त्या मात्र व्हॅस्क्युलर बंडलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, मोनोकॉट स्टीमचं. म्हणजे रचना सर्वांची सारखी आहे, फक्त तेवढा एक फरक लक्षात ठेवायचा आहे की जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत तर यांच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज प्रेझेंट आहे, मात्र फ्लोएम पॅरेनकायमा काय आहे, ॲब्सेंट आहे. तेवढे काही वैशिष्ट्य मोनोकॉट स्टीमचे आहेत. त्यानंतर आहे डॉर्सिव्हेंट्रल किंवा डायकॉट लीफ. The vertical section of a dorsiventral leaf through the lamina shows three main parts, namely epidermis, mesophyll, and vascular system. आता VS व्हर्टिकल सेक्शन जर घेतला आपण डायकॉट अर्थातच डॉर्सिव्हेंट्रल लीफचा थ्रो लॅमिना, त्याचे 3 पार्ट दिसतील आपल्याला. बाहेरचं एपिडर्मिस, त्यामध्ये क्लोरोप्लास्ट कंटेनिंग मेझोफिल सेल्स आणि त्यानंतर आतमध्ये प्रेझेंट असणारे व्हॅस्क्युलर बंडल्स. The epidermis, which covers both the upper surfaces, adyxal epidermis, and lower surface, abaxial epidermis of the leaf, has a conspicuous cuticle. आता पहिला पार्ट जो आहे एपिडर्मिस, तर यानं काय केलं माहिती आहे का की लीफचा अप्पर आणि लोअर सरफेस हा पूर्ण कवर केलेला असतो, है ना. आणि त्यामध्ये कॉन्स्पिक्युअस क्युटिकल म्हणजे स्पष्ट असा दिसणारा क्युटिकलची लेअर प्रेझेंट असते, जी वॅक्सी लेअर प्रेझेंट असते. आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जे अप्पर सरफेस असतो ना लीफचा त्याला ॲडॅक्झियल एपिडर्मिस म्हणायचं, है ना. तर एपिडर्मिसचा जो भाग लीफचा अप्पर सरफेस कवर करतो त्याला म्हणायचं ॲडॅक्झियल एपिडर्मिस. आणि लीफचा जो लोअर सरफेस जो एपिडर्मिस कवर करतो त्याला म्हणायचं ॲबॅक्झियल एपिडर्मिस. लीफ असतं ना, वरचं पान खालचा भाग दिसतो आपल्याला, तर वरच्या भागाला म्हणायचं
ॲडेक्झियल इपिडर्मिस आणि खालच्या भागाला म्हणायचं ॲबॅक्झियल इपिडर्मिस. दोन्ही ठिकाणी आपल्याला थिन लेअर दिसेल क्युटिकलची. The abaxial epidermis generally bears more stomata than the adaxial epidermis. आता जे ॲबॅक्झियल इपिडर्मिस आहे, ॲबॅक्झियल म्हणजे कोणता, लोअर सरफेस, तर त्यामध्ये स्टोमॅटॅनची संख्या काय असते, जास्त असते. कोणापेक्षा, ॲडेक्झियल इपिडर्मिसपेक्षा. The later may even lack stomata. आणि जे लेटर म्हणजे कोण, ॲडेक्झियल. तर ॲडेक्झियल इपिडर्मिसमध्ये कधी कधी स्टोमॅटा ॲब्सेंटसुद्धा असू शकतो. मग लक्षात आलं तुम्हाला की पानाचे जे खालचा भाग असतो लोअर सरफेस, ज्याला आपण ॲबॅक्झियल इपिडर्मिस म्हणतो, त्याच्यामध्ये स्टोमॅटाची संख्या जास्त असते कोणापेक्षा, वरच्या भागापेक्षा म्हणजे ॲडेक्झियलपेक्षा. आणि कधी कधी ॲडेक्झियलमध्ये स्टोमॅटा ॲब्सेंटसुद्धा असू शकतो. The tissue between the upper and the lower epidermis is called the mesophyll. आणि जे टिश्यू अप्पर आणि लोअर इपिडर्मिस या दोन्हींच्या मध्ये प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणायचं, मेझोफिल म्हणायचं. Mesophyll, which possess a chloroplast and carry out photosynthesis, is made up of a parenchyma. आता दुसरा जो पोर्शन आपण पाहिलो तो आहे मेझोफिल, बरोबर. अप्पर आणि लोअर एपिडर्मिस या दोन्हींच्या मध्ये प्रेझेंट असतो मेझोफिल. आता मेझोफिल काय बिअर करतो, क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे तो काय कॅरी करतो, फोटोसिंथेसिस. आणि तो कोणत्या सेलचा बनलेला आहे, पॅरेन्कायमा. It has two types of cells, the palisade parenchyma and the spongy parenchyma. आता जे मेझोफिल आहे, आता आपण पाहिलं की तो पॅरेन्कायमा सेलचा बनलेला आहे. तर त्यामध्ये सुद्धा दोन टाईपच्या पॅरेन्कायमा सेल असतात. एक असतात पॅलिसेड पॅरेन्कायमा, दुसरं असतं स्पॉन्जी पॅरेन्कायमा. The adaxially placed palisade parenchyma is made up of elongated cells which are arranged vertically and parallel to each other. आता जे ॲडेक्झिली प्लेस आहे, ॲडेक्झिली म्हणजे कोणत्या, अप्पर सरफेसला जे प्रेझेंट असतात ते पॅरेन्कायमा कोणते आहेत, पॅलिसेड पॅरेन्कायमा. कोणाचे, मेझोफिलचे. आणि ते कशाचे बनलेले आहेत, इलॉंगेटेड सेलचे बनलेले आहेत. आणि त्यांची अरेंजमेंट जर पाहिली तर व्हर्टिकली ते अरेंज असतात आणि एकमेकांना कसे असतात, पॅरलेल असतात. The oval or round and loosely arranged spongy parenchyma is situated below the palisade cells and extends to the lower epidermis. आणि जे दुसरे पॅरेन्कायमा आहे, स्पॉन्जी पॅरेन्कायमा, तर हे हे कोणत्या आकाराचे असतात, ओव्हल किंवा राऊंड आकाराचे असतात. हे लूजली अरेंज असतात. आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं तर ते कुठं प्रेझेंट आहे, पॅलिसेड सेलच्या बिलो प्रेझेंट आहे. जे पॅलिसेड पॅरेन्कायमा आहे, पॅलिसेड कुठं प्रेझेंट होत्या, ॲडेक्झिली. ॲडेक्झिली म्हणजे कुठं, अप्पर सरफेसला प्रेझेंट आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला कोण प्रेझेंट आहे, स्पॉन्जी पॅरेन्कायमा. There are numerous large spaces and air cavities between these cells. आणि तिथं तुम्हाला सांगितलं होतं, एक शब्द राहिला होता की त्यांचं एक्सटेन्शन कुठपर्यंत आहे, खालच्या लोअर इपिडर्मिस म्हणजे कुठपर्यंत, ॲबॅक्झियल इपिडर्मिसपर्यंत त्यांचं एक्सटेन्शन झालेलं आहे. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर न्यूमेरियस लार्ज स्पेस आणि एअर कॅव्हिटीज ह्या दोन सेलमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे वरचे कोणते सांगितले आपण, पॅलिसेड पॅरेन्कायमा, खालचे सांगितले स्पॉन्जी पॅरेन्कायमा. आता या दोघांच्या मध्ये जी एअर कॅव्हिटी आहे, जे न्यूमेरियस लार्ज स्पेस प्रेझेंट आहे, तर ते ॲक्च्युअल त्याच्यामध्ये काय आहे, व्हॅस्क्युलर बंडल्स. Vascular systems includes vascular bundles which can be seen in the veins and the midrib. सॉरी. तर पॅलिसेड पॅरेन्कायमा आणि स्पॉन्जी पॅरेन्कायमा यांच्यामध्ये आपण पाहिलं की न्यूमेरियस लार्ज स्पेस प्रेझेंट आहे आणि एअर कॅव्हिटीज प्रेझेंट आहे. आता आपण बोलू तिसऱ्या पार्टबद्दल, व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये काय काय येईल, व्हॅस्क्युलर बंडल्स येतील. आणि हे कशाच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट आहे, व्हेन्स अँड मिडरिप, कारण याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएमचा समावेश होईल. The size of the vascular bundles are dependent on the size of the veins. आता व्हॅस्क्युलर बंडलचा साईज हा कशावर डिपेंड आहे, व्हेन्सच्या साईजवर डिपेंड आहे. The veins vary in thickness in the reticulate venation of the dicot veins. आता दोन प्रकारचं व्हेनेशन आहे, पॅरलल आणि रेटिक्युलेट, है ना. तर व्हेनेशन जर रेटिक्युलेट टाईपचं असेल तर अशा वेळेस वेन्स जे आहेत त्यांची थिकनेस सारखी असते का, नाही, बदलणारी असते. आणि हे वैशिष्ट्य कोणाचं असतं, डायकॉट लिव्हचं. The vascular bundles are surrounded by a layer of thick walled bundle sheath cells. Look at
and find the position of xylem in the vascular bundle. आता व्हॅस्क्युलर बंडलच्या सराउंडिंगमध्ये जर पाहिलं आपण तर थिक वॉलच्या काय प्रेझेंट असतात, बंडल शीथ सेल है ना, बंडल शीथ सेल प्रेझेंट असतात. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर पहा, आपण अप्पर सरफेसला काय पाहिलं होतं, ॲडेक्झियल इपिडर्मिस है ना. तर हा पानाचा जो अप्पर सरफेस आहे, तर या अप्पर सरफेसमध्ये ॲडेक्झियल इपिडर्मिस प्रेझेंट होत्या आणि पानाचा जो लोअर सरफेस आहे तर यामध्ये काय प्रेझेंट आहे, ॲबॅक्झियल इपिडर्मिस प्रेझेंट आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की ॲडेक्झियल इपिडर्मिसच्या बिलो काय प्रेझेंट आहे, पॅलिसेड मेझोफिल प्रेझेंट आहे, त्याला पॅलिसेड पॅरेन्कायमा म्हणलो आपण, बरोबर ना. आणि त्याच्या खाली जर पाहिलं आपण तर स्पॉन्जी मेझोफिल म्हणजे स्पॉन्जी पॅरेन्कायमा प्रेझेंट आहे. या दोघांच्या मध्ये आपण पाहिलं होतं काय प्रेझेंट आहे, एअर कॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की हे जे स्ट्रक्चर आहे तर या स्ट्रक्चरमध्ये काही ठिकाणी स्ट्रोमासुद्धा प्रेझेंट आहे, काही ठिकाणी सबस्टोमॅटल कॅव्हिटी म्हणजे 2 स्टोमॅटाच्या आतमध्ये काही कॅव्हिटी प्रेझेंट असते. आणि फायनली आपण बोललो होतो की जे वेन्स वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स जर पाहिलं आपण तर ते बंडल शीथ, त्यामध्ये 2 प्रकारचे बंडल्स, झायलम आणि फ्लोएम. अशा पद्धतीची रचना ही कोणाची आहे, डायकॉट किंवा डॉर्सिव्हेंट्रल लीफची आहे, बरोबर. आता आपण बोलू आयसोबायलॅटरल किंवा मोनोकॉट लीफची बद्दल. The anatomy of a isobilateral leaf is similar to that of the dorsiventral leaf in many ways. आता आयसोबायलॅटरल लीफ आणि डॉर्सिव्हेंट्रल लीफ या दोघांची ॲनाटॉमी जर पाहिली आपण तर जवळपास कशी आहे, सिमिलर आहे. It shows the following characteristic differences. फक्त आता डिफरन्स पाहू आपण. In an isobilateral leaf, the stomata are present on both the surfaces of the epidermis, and the mesophyll is not differentiated into a palisade and spongy parenchyma. आता मला सांगा डायकॉट लीफमध्ये काय पाहिलं होतं बरं आपण, की हे जे मेझोफिल्स आहेत हे जास्त कुठं आहेत, ॲबॅक्झियल इपिडर्मिसमध्ये प्रेझेंट आहे, दिसतं नाही तुम्हाला इथं मेझोफिल्स. आणि आपण पाहिलं होतं की जे ॲडॅक्झियल इपिडर्मिस यामध्ये कमी प्रमाणात असतात किंवा तिथं नसू पण शकतात, असा शब्द वापरला होता आपण, बरोबर. हे झालं डॉर्सिव्हेंट्रल संदर्भात. परंतु आयसोबायलॅटरल लीफमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्ही इथं पाहू शकता की जे स्टोमॅटा आहे हा कुठं प्रेझेंट आहे, दोन्ही सरफेसला इपिडर्मिसच्या, म्हणजे कुठं म्हणजे पहा इथं जे तुम्हाला अप्पर एपिडर्मिसला काय नाव दिलेलं आहे, ॲडॅक्झियल, आणि लोअरला काय दिलेलं आहे, ॲबॅक्झियल. तर याच्यामध्ये पण स्टोमॅटा प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये पण स्टोमॅटा प्रेझेंट आहे. ओके, हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, आयसोबायलॅटरल लीफ किंवा मोनोकॉट लीफ्सचं मध्ये. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलं त्या ठिकाणी, की जे मेझोफिल सेल्स आहेत नॉट डिफरन्शिएट. आता आपण तिथं पाहिलं होतं मेझोफिल सेलचे 2 पोर्शन पाहिले होते, बरोबर आहे का. वरचा पोर्शन कोणता होता, पॅलिसेड मेझोफिल, आणि लोअर पोर्शन कोणता होता, स्पॉन्जी मेझोफिल, असं 2 होतं ना. परंतु इथे जर पाहिला त्या दोघांच्यामध्ये एअर कॅव्हिटी प्रेझेंट होती, परंतु इथं मेझोफिल जो आहे तर याचं डिफरन्शिएटेड पॅलिसेड आणि स्पॉन्जी असं झालेलंच नाही आहे. सो मेझोफिल तुम्हाला इथं अखंड दिसेल, म्हणजे दोघांचं डिस्ट्रीब्युशन किंवा दोघांमध्ये कॅव्हिटी वगैरे काय प्रेझेंट आहे का, नाही. तर मेझोफिल तुम्हाला फ्रॉम ॲडॅक्झियल टू ॲबॅक्झियल या पूर्ण पोर्शनमध्ये तुम्हाला दिसून येईल. In grasses, certain adaxial epidermal cells along the veins modify themselves into large empty colorless cells. आता काही ग्रासेससारखे प्लांट्स आहेत मोनोकॉट की ज्यामध्ये ॲडॅक्झियल इपिडर्मल सेल्स अलॉंग विथ द वेन्स, म्हणजे वेन्स आणि ते स्वतः, बरोबर. आता वेन्स काय आहेत, बंडल टिश्यू, व्हॅस्क्युलर बंडल टिश्यू पार्ट आहे ना, आणि ॲडॅक्झियल इपिडर्मल सेल्स ह्या इपिडर्मिसचा पार्ट आहे. मग हे दोन्ही अलॉंग विथ म्हणजे एकत्र मॉडिफाय होतात आणि त्यामध्ये ते लार्ज एम्प्टी कलरलेस सेल तयार करतात, त्यांना म्हणायचं ब्युलिफॉर्म सेल्स. When the uliform cells in the leaves have absorbed water and are turgid, the leaf surface is exposed. आता हे जे ब्युलिफॉर्म सेल्स आहेत लीफमधले
हे जेव्हा वॉटरला ॲब्झॉर्ब करतील तेव्हा हे काय होतात, टर्जिड होतात. टर्जिड त्यामधली इन्क्रीज होते आणि लिप सरफेस जो आहे तो एक्सपोज होतो, म्हणजे तो स्पष्ट या ठिकाणी स्वतःला एक्सपोज करतो. When they are flaccid due to water stress, they make the leaves curve inwards to minimize water loss. आणि जेव्हा ते फ्लॅसिड असतील, फ्लॅसिड कंडिशन केव्हा, जर वॉटरचं प्रमाण कमी झालं असेल, बरोबर, तर अशा वेळेस वॉटर स्ट्रेसमुळं ते काय होतात या ठिकाणी, मेक द लिव्स कर्ल. आणि ह्या बिलिफॉर्म सेल्स काय करतात, पानाला असं कोंजून घेतात. मग मला सांगा, पाण्यामध्ये ते कर्ल टाईप होतात ना, गुंडाळले जातात. मग गुंडाळण्याचा उद्देश काय असतो, वॉटरचा लॉस काय करायचा आहे, मिनिमम करायचा आहे. The parallel venation of the monocot leaf is reflected in the near similar sizes of vascular bundles except in main veins as seen in vertical section of the leaves. आता आपण डायकॉटमध्ये कोणतं व्हेनेशन पाहिलं होतं, रेटिक्युलेट व्हेनेशन पाहिलं होतं. मोनोकॉटमध्ये कोणतं व्हेनेशन आहे, पॅरलल व्हेनेशन आहे. आणि इज रिफ्लेक्टेड नियर सिमिलर साईज ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स जर आपण पाहिलं तर फक्त काय करायचं आहे, मेन वेन जर सोडली आपण, मेन वेन जर मधली वेन जर सोडली तर जवळपास बाकी सर्वांमध्ये तुम्हाला जर पाहिलं आपण तर सिमिलर साईजचे व्हॅस्क्युलर बंडल आहे. म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल फक्त डिफरंट कोणाचा आहे, मेन व्हेनचा. बाकी सगळ्यांचं सिमिलर दिसेल जेव्हा आपण व्हर्टिकल सेक्शनचा अभ्यास जर केला तर. आणि सो इथे तुम्हाला सुद्धा झायलम, त्यानंतर स्ट्रोमासारखे काही पोर्शन आहेत. 2 स्टोमॅटामधली कॅव्हिटीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल, है ना, फ्लोएम बंडल. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण पॅरलल व्हेनेशन आहे, सिमिलर साईजचे व्हॅस्क्युलर बंडल आहे, फक्त मेन वेन्स वगळता, असं वैशिष्ट्य आहे.